धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. मुंबईच्या धरणांमधला साठा 6%च्याही खाली. ठाणे जिल्ह्यावर पाणीकपातीची टांगती तलवार. जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस नाही. मुंबईतील पाणीकपात कायम. जलाशयांमधल्या उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत पाणीकपात लागू राहणार. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, कारण पूर्व उपनगरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद. चेंबूर, गोवंडी आणि देवनारमध्ये गुरुवारी पाणी नाही. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. विद्यापीठात वर्षातून 2 वेळा प्रवेश घेता येणार. परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर महत्त्वाचा निर्णय. बीबीए आणि बीएमएसमध्ये विशेष अभ्यासक्रमांना मुभा मिळणार. आता एआयसीटीच्या परवानगीची गरज नाही. नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. मुंबई विद्यापीठातर्फे 16 जूनला प्रवेश प्रक्रिया. कर्मचाऱ्यांना बेसिकच्या 50% पेन्शन देण्याचा प्रस्ताव. योजनेमध्ये सुधारणा करण्याची तयारी सुरू. सागरी किनारा मार्ग सोमवारपासून सुरू. पहिल्याच दिवशी उत्तर वाहिनीवरून 13,000 वाहनांनी घेतली धाव. आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या आंदोलनाची महानगरपालिकेनं घेतली दखल. मागण्यांवर सविस्तर चर्चेसाठी आज बैठक होणार. हमीभाव देण्यासाठी कायदे बदला. राज्य सरकारची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी. लेफ्टनंट जनरल रुपेंद्र द्विवेदी नवे लष्कर प्रमुख. विद्यमान जनरल मनोज पांडे निवृत्त होणार. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीचा 6 बस मार्गांवर विस्तार. सोमवारपासूनच अंमलबजावणीला सुरुवात होणार. गडचिरोली आणि मुंबई हिवतापग्रस्त. राज्याचा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. गुंतवणुकीचा ओघ आटला. मे महिन्यामध्ये 44 लाख एसआयपी बंद. एप्रिलच्या तुलनेत अकाउंट बंद करण्याचं प्रमाण 88% वाढलं. शाळेच्या पोषण आहारामध्ये कडधान्य आणि तृणधान्य द्या. तसंच 15 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करा. शालेय शिक्षण विभागानं दिले आदेश. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व इमारतींची संरचना परीक्षण करा. नवी मुंबई महापालिकेची एपीएमसीला नोटीस. आणि पिंपरी चिंचवड पालिकेचा पेपरलेस कारभारावर भर. ई ऑफिस प्रणालीतून कामकाज होणार गतिमान.